नागपंचमीसाठी मेकअप करते तर म्हटलं चला थोडेसे नागिनीसारखे डोळे बनवूयात. आणि यावेळेस ना पहिल्यांदा मी लेन्सेस लावले होते आणि ते लावताना एवढा त्रास झाला होता मला. मागच्या वेळेस बऱ्याच जणी मला म्हटल्या की तुझा मेकअप पांढरा झाला, पांढरा झाला. तर यावेळेस कसा वाटतोय ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. फाउंडेशन तर मी तेच वापरले फॉरएव्हर 52चं, पण पावडर यावेळेस वेगळी वापरणार आहे. दरवेळेस मी पॅक कॉस्मेटिकची वापरते, यावेळेस आहे लारा मार्सियाची. आता या दोन्हींच्या किमतीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे, तो तर तुम्हाला जाणवतच असेल. ही लिपस्टिक ना इनसाइड कॉस्मेटिकची आहे, स्वस्तात मस्त. माझी तर खूप जास्त फेवरेट आहे आणि डोळ्यांचा मेकअप करण्यासाठी मला कधीच ब्रशेस वगैरे लागत नाहीत माझा स्वतःचा करण्यासाठी. बोटांनीच मला ते एकदम इझी वाटतं आणि मला मेकअप करायला एवढा आवडतो ना, पण सारखे काही कुणाची लग्न कार्यक्रम नसतात, मग मेकअप करून करायचं काय? तर कोणता सण सुद्धा आला की फुल ऑन मी माझा मेकअप करून घेत असते. तर ही साडी जी आहे 6 वारीची काष्टा साडी मी नेसली आहे. हे कशी नेसायची हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा. मला वाटलं माझा संपूर्ण मेकअप करून झालाय, पण आयलाइनर मस्कारा लावायचा राहिला होता. कसा वाटतोय मेकअप? कमेंट